आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यात जरी वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय झाला असला तरी सुद्धा राज्यात भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र आहेत, तरी सुद्धा पुण्यात फडणवीसांनी स्वबळाचा नारा दिलाय। फडणवीसांचा स्वबळाचा नारा ऐकल्यानंतर भाजप पुण्यामध्ये तयारीला लागली आहे आणि भाजपची ही भूमिका पाहता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने सुद्धा स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे। पण गेल्या 8 वर्षांपासून पुणे महापालिकेत निवडणुका झालेल्या नाही आहेत, त्यामुळे राजकारण सुद्धा बदललेलं आहे आणि अशा बदलत्या राजकारणात नव्याने राजकीय समीकरण आखावी लागणार आहेत। पुण्यात नेमकी काय स्थिती आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं आता वाहायला सुरुवात झाली आहे। आरक्षण सोडतीनंतर महापालिका आणि जिल्हा परिषदेची बदललेली गणित सोडवण्यासाठी नेते मंडळी कामाला लागले आहेत। खात्रीचे प्रभाग, गट आणि गणांसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे। अशातच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते पुणे महापालिकेकडे। 2017 साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपनं विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती। तेव्हा भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना महापौर केलं। तेच मोहोळ आता केंद्रीय राज्यमंत्री आहेत। त्यावेळचं राजकीय चित्र आता पूर्णपणे बदललंय। 2017च्या निवडणुकीत पुणे महापालिकेच्या 162 जागांसाठी भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले होते। आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना भाजपसोबत महायुतीत आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे। राज्यात हे चित्र असलं तरी महापालिका निवडणुकीत ते कायम राहील याची शाश्वती नाही, कारण खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला। त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे। नाही बघा, शेवटी आमची राज्य स्तरावरती आमची महायुती आहे। आम्ही अजितदादांची राष्ट्रवादी, शिंदे साहेबांची शिवसेना, आम्ही सगळे एकत्र आहोत। आमचे नेते जो आदेश देतील त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही तोच आदेश आम्हाला सगळ्यांना पाळावा लागेल। त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या आमचे नेते, महायुतीचे नेते एकत्रित बसून जे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे। आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं, हेही त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील। तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं, स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्यापाशी आमच्या कोर्टात बॉल येईल। पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल। आदेश स्पष्ट असे आहे की महायुतीनंच आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत आणि महायुतीनंच या आपल्याला जिंकायच्या आणि भगवा फडकवायचा। परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक मित्रपक्षांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपल्यामुळं आपला मित्रपक्ष हा डॅमेज होणार नाही। मग एकामेकाच्या मित्रपक्षातले प्रवेश असतील हे 3 नेत्यांच्या चर्चेतनं झाले पाहिजेत असं माझं शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मत आहे। आणि याच्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकणारे जर कोण असतील त्यांना देखील या 3 नेत्यांनी एकत्र येऊन खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामुळं महायुतीनंच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या लढल्या गेल्या पाहिजेत, याच्यावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, आम्ही देखील करणार नाही। दुसरीकडे पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे, मात्र पक्षातील फुटीनंतर ही ताकद आता विभागली गेली आहे। तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढतीची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर नेत्यांनी आदेश दिला स्वबळावर लढण्याचा, तर निश्चित स्वबळावर लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी तयार आहोत। आणि राहिला विषय जे महायुतीमध्ये जिथे जिथे एकमेकांना मैत्रीपूर्ण लढण्याचा, तर माननीय अजितदादा याचा निर्णय घेतील आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादांनी जे आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन करण्यासाठी तत्पर आहोत। पुणे महापालिकेतील 2017चं पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजप 99, राष्ट्रवादी काँग्रेस 42, शिवसेना 10, काँग्रेस 10, मनसे 2 आणि MIMला 1 जागा मिळाली होती। दरम्यान महापालिका निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजेल, मात्र त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा बार उडवून दिलाय। दिवाळीची संधी साधत काही इच्छुकांनी उठण्यापासून ते फराळाचं वाटप करत मतदारांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली।
दुसरीकडे राजकीय पक्षाचे नेते मात्र युती आघाडी की स्वबळ यातून अजून बाहेर पडलेले नाहीत। मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर महायुतीमधील इतर घटक पक्षही आता कामाला लागल्याचं दिसतंय। त्यामुळे 4 सदस्यीय प्रभाग रचनेत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपला उमेदवार निवडण्यात पुणेकर मतदारांचीही चांगलीच दमछाक होणार आहे। रेवती हिंगवेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।